नमस्कार, मी दीपक पुन्हा एकदा तुमचे एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. माझ्या पाठीमागे दिसतो आहे तो कसबा गावातील सर देसाई यांचा वाडा. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना अटक झाली असे काही जण सांगतात, पण ते खोटं आहे. या ठिकाणाहून 1.5 किलोमीटरवरती नावडी हे गाव आहे आणि त्या ठिकाणी महाराजांना अटक करण्यात आली. आपण ह्या कसबा गावातील जो सर देसाई यांचा वाडा आहे तो आतून कसा आहे व इथला आजूबाजूचा परिसर कसा आहे ते आपण बघणार आहोत. त्याआधी इथे आपण कसं पोहोचायचं ते आधी बघूया. आपण मुंबई गोवा हायवेने संगमेश्वरच्या दिशेने आला तर साधारण 1 किलोमीटरवरती आपणास शास्त्रीपुरी लागेल. शास्त्रीपुराच्या उजव्या हाताला या पद्धतीने बोट दिसेल. ह्याच रस्त्याने आपण कसबा ह्या गावामध्ये पोहोचू शकतो. थोडेसे पुढे आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा आपल्याला दिसेल. त्याच्या अगदी थोडंसं पुढे आपल्याला स्मारक दिसेल छत्रपती संभाजी महाराज यांचं आणि अगदी तिथूनच डावीकडे एक पायवाट जाते आणि त्या पायवाटेने आत गेलात की आपल्याला पुढे सर देसाई यांचा वाडा दिसतो. ह्या वाड्याच्या आतमध्ये काय आहे आणि इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला काय ऐतिहासिक वस्तू दिसतात ते आपण आता बघूया. आतून वाड्याची बरीचशी पडझड झालेली दिसते. वाड्याच्या पाठीमागे आपल्याला हे असे दगडी खांब दिसत आहेत. हे वाड्याचे अवशेष असावे असा अंदाज आहे. आता ह्या ठिकाणी झाडी झुडपी सगळी वाढलेली दिसत आहेत. ही वाड्याची पाठीमागची बाजू आहे. खूप वर्षापासून डागडुजी झालेली नाही, अगदी जीर्ण अवस्थेमध्ये हा वाडा आहे. इथे सुद्धा भिंतीची पडझड झालेली दिसते. काही ठिकाणी नवीन बांधकाम केल्याचं दिसतंय. इथून एक पायवाटने आपण वाड्याच्या पाठीमागे जातोय आणि पाठीमागे अजून काय ऐतिहासिक अवशेष आहेत का हे आपण आता बघूया. इथे एक जुनी खूप वर्षापूर्वीची एक विहीर दिसते.
वाड्याच्या पाठीमागे थोड्याशा अंतरावरती हेमाडपंथीय असे 3 ऐतिहासिक अशी शंकराची मंदिरं या ठिकाणी दिसली. सरदेसाई वाडा जो आहे त्याच्या अगदी 50 मीटरवरती आपल्याला ही 3 मंदिरं इथे दिसत आहेत. असं ऐकविण्यात आलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा ह्या मंदिरामध्ये येऊन पूजा करत असे. ही मंदिरं अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे. तुम्ही बघू शकता की मंदिर हे अत्यंत जरी जुनी असली तरी अगदी मजबूत, म्हणजे यांचं जे दगडी काम आहे हे अत्यंत मजबूत असं आहे. म्हणून एवढं वर्ष झाली तरी ह्या मंदिर अजूनही चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. मंदिर आतमध्ये कसं आहे बघूया. ह्या ठिकाणचं दगडी बांधकाम हे अत्यंत मजबूत असून आजही कित्येक वर्षानंतर हे सुस्थितीमध्ये आहे. आपण बघताच आहे अत्यंत मजबूत असं हे मंदिर दिसत आहे या ठिकाणी. माझ्या पाठीमागे एक त्याच्यानंतर माझ्या डाव्या हाताला एक दुसरं मंदिर दिसतंय आणि उजव्या हाताला एक मंदिर, असे 3 मंदिर ही ह्या ठिकाणी आहेत. सुंदर असं स्ट्रक्चर आहे, पौराणिक काळातलं आहे आणि ही बसण्याची बैठक व्यवस्था आहे. इथे मूर्त्या होत्या छोट्या पण आता दिसत नाही आहे आणि आतमध्ये पूर्णपणे वावर त्याच्यावरती जमा झाले ते असं सुंदर असे स्ट्रक्चर बघतील असेल सुंदर. आणि हे काही मूर्त्या आहेत इथे बघू शकता. ह्या छोट्या छोट्या मूर्त्या नक्षीकाम केलेलं हे सुंदर असं नक्षीकाम आहे. पूर्णपणे ह्या मंदिराचं स्ट्रक्चर आहे. जुन्या काळातलं हे मंदिर सुंदर असं स्ट्रक्चर त्याचं. आणि थोडं जीर्णावस्थेत झालं आहे. ते म्हणजे अंदाजे 500 वर्ष पूर्वीचं असावं असा अंदाज आहे माझा. ओम नमः शिवाय नमः. सुंदर असं मंदिर आहे
आणि हे खूप जुनं स्ट्रक्चर आहे. अगदी हा एक खांब आहे आणि पूर्णपणे उभं केलं आहे. छान आहे, सुंदर असं अप्रतिम असं हे स्ट्रक्चर आहे. नक्कीच तुम्ही ह्या मंदिरांना भेट द्या. जर इतिहासप्रेमी असाल, तुम्हाला जुन्या गोष्टींची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट द्यायला पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज यांना कुठे कैद केलं ते आपण बघणारच आहोत. तोपर्यंत आपण आता पुन्हा देसाईवाड्याकडे जात आहोत. आणि आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही विनंती. la la la